आज मी बनवणार आहे खमंग कांदा पोहे। चला मग बनवूया। कढई तापलेली आहे। आता त्यामध्ये मी तेल टाकून घेतलंय, मध्ये शेंगदाणे टाकले। आता मी शेंगदाणे मस्तपैकी तळून घेणार आहे। हे बघा, शेंगदाणे तळून घेतलेत। आता मी राई टाकली आहे, नंतर थोडं जिरं टाकलंय, कढीपत्ता, मिरच्या बारीक कापून घेतल्यात, त्या परतून घेतल्यावर कांदा टाकलाय। कांदा थोडा परतून घ्यायचा आहे। मग बटाटे टाकले, पातळ कापून टाकलेत बटाटे, ते पटकन शिजतील। 2 मिनिटं झाकण ठेवायचं बटाटे शिजण्यासाठी। आणि आता मी झाकण काढलंय। आता थोडं परतून घेते। आता ते बटाटे शिजले आहेत। आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि थोडी साखर घालून परतून घेतले। आता मी भिजवलेले पोहे टाकते, तळून घेतलेले शेंगदाणे टाकलेत आणि आता छानपैकी मस्त परतून घ्यायचंय आणि 2 मिनिटं झाकण ठेवायचंय। एक वाफ देऊन घ्यायची, एकदम पोहे छानपैकी तयार होणार। बघा, पोहे तयार झालेले आहेत। थोडी कोथिंबीर आणि थोडं ओलं खोबरं टाकलंय। आता आपले खमंग पोहे तयार झालेले आहेत। अशाच अजून रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।